नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. पुणे कोल्हापूर 240 किलोमीटरचा रस्ता. वेळ किती लागायला पाहिजे? 7 तास. होय, ते 7 तास लागत आहेत कारण खड्ड्यांमध्ये हा रस्ता टाकलेला आहे. ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या वतीने कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि संबंधित सर्वांना म्हणजे मुख्यमंत्र्यांसह नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया पर्यंत सगळ्यांना नोटिसा धाडलेल्या आहेत. आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषेमध्ये जर सांगायचं तर बीओटी मुळे त्यांनी रस्ते बांधणी केली. महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पासून सुरुवात केली. परंतु आता पुणे कोल्हापूर सारख्या रस्त्यावर जो खड्ड्यामध्ये टाकलेला आहे, त्या खड्ड्यामुळे जी खरं तर नागरिकांकडून टोल वसूल व्हायला नको, परंतु तो टोल वसूल केला जात आहे. आणि हा टोल नेमकं कोणाच्या खिशात जात आहे या संबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत. माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. बेल आयकॉनवर क्लिक करावं ऑल नोटिफिकेशनसाठी. हे बघा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांची भारतमाला परियोजना म्हणजे आता सागरमाला जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन गडकरींकडून केव्हाच काढून टाकलेली आहे. आता फक्त नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत केंद्रामध्ये आणि त्यांनी पूर्ण भारतामध्ये ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं पूर्ण जगामध्ये कौतुक होत आहे. हे नाकारून चालणार नाही. परंतु ज्या वेळेला कंट्रोलर अकाउंटंट जनरल संसदेमध्ये काही अहवाल सादर करतात त्यावेळेला थोडेसे प्रश्न उपस्थित करतात. मग नितीन गडकरींना त्याबद्दल खुलासा करावा लागतो. आता मुळात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जो बांधला तो बीओटी तत्वावर बांधला किंवा पीपीपी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. कारण काय की सरकारची तिजोरी ही नेहमीप्रमाणे कशी रिकामी असते. मग नितीन गडकरी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील यांच्या सूचनेनुसार तो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधण्याचं ज्या वेळेला ठरवलं होतं त्यावेळेला त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे काम केलं आणि मुंबईसह अनेक ठिकाणी त्यांनी अनेक पूल बांधले. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नितीन गडकरींना गडकरी नव्हे पुलकरी म्हणायचे. आता या पुलकऱ्यांवर मोठी जबाबदारी आलेली आहे. आता नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया जसं ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी जी नोटीस बजावलेली आहे त्या नोटिसीमध्ये जे म्हटलेलं आहे की हे खड्ड्यांमध्ये रस्ता गेलेला आहे. एकतर सर्वोच्च न्यायालयामध्ये केरळ खंडपीठामध्ये याच्यावर अनेक चर्चा झालेली आहे. म्हणजे बघा की भूषण गवई, विनोद चंद्रन, अंजारिया या 3 न्यायमूर्तींनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? जर खड्डे असतील, रस्ता नादुरुस्त असेल आणि हे बांधकाम करायचं आहे ते बांधकाम करायचं अशा वेगवेगळ्या नावाखाली जर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल तर टोल भरायचा कशाला? एक तर गटारी आणि खड्डे असलेल्या रस्त्यावर लोकांनी कर का भरावा असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. मग ॲडव्होकेट योगेश पांडे ज्यावेळेला राजू शेट्टी यांच्या वतीने याचिका दाखल करतात आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा ते हवाला देतात. केरळ उच्च न्यायालयाने देखील एका केसमध्ये असं म्हणजे ज्यावेळेला ती केस काय स्पेशल लीव पिटिशन होती नॅशनल हायवे ऑथॉरिटी विरुद्ध ओ जे जॅनिश अँड आदर्स या प्रकरणामधील देखील तेच म्हटलेलं आहे की खड्डे असतील तर टोल वसूल करू नये संबंधित कंपन्यांनी. मग ज्या वेळेला ॲडव्होकेट योगेश पांडे यांची नोटीस हातामध्ये पडते या नाईमच्या हातामध्ये म्हणजे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या हातामध्ये त्यावेळेला ते काय करतात? फक्त ढकलाढकली सुरू करून टाकतात. म्हणजे कसं आहे की जरा टोल कलेक्टर आहात तुम्ही, टोल ऑपरेटर आहात, टोल ऑपरेटर कंपनी आहे. जसं या पुणे कोल्हापूर रस्त्यामध्ये जी आहे कन्सल्टिंग इंजिनिअरिंग
ही जी कंपनी लिमिटेड कंपनी आहे त्याच्या लोकांना काही विचारणा केली की बघा आता ते आपल्याला पांडे यांनी राजू शेट्टी यांच्या वतीने आपल्याला नोटीस पाठवलेली आहे, जरा तुम्ही सगळा ते काय करा, जरा तपशील गोळा करा, सगळे पाहणी करा. अरे मग तुम्ही इतक्या दिवस 24 तास जी टोल वसुली करता आणि लोकांना जो अतिशय मनस्ताप देणारा जो प्रवास करावा लागतो, जिथं 2-2.5 तास लागायला पाहिजे तिथं लागतात 7 तास. मग राजू शेट्टी नेमकं याच गोष्टीवर बोट ठेवतात. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर टोल नाक्याच्या संदर्भात जे 4 नाके आहेत, म्हणजे खेड शिवापूर आहे, आनेवाडी आहे, तासवाडी आहे, किनी आहे, हे जे टोल प्लाझे आहेत, टोल नाके आहेत, याच्या संबंधी अनेकदा आवाज उठवलेला आहे, अनेक त्यांनी आंदोलनं केलेले आहेत, 9-9 तास त्यांनी रस्ता रोको केलेला आहे. आणि कोल्हापूरकरांनी तर त्याच्यामध्ये मानवी साखळी उभी केली होती, अनेक गोष्टी झालेल्या आहेत, मोठी जाळपोळ झालेली आहे, हिंसक वळण लागलं होतं, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग राजू शेट्टी ज्या वेळेला शक्तीपीठ नको का नको हे सांगतात, मग त्याच्याशी हा रस्ता पण कनेक्टेड आहे. मग ते सांगतात किती 1,000 कोटी रुपये याची तरतूद केली गेलेली आहे आणि प्रत्यक्षात लागणार किती आहेत, 20,000 कोटी वर मलिदा कोण खातंय, असे अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. आता हा त्यांचा काही थेट राजकीय असा आरोप नाही, हे बघा. लोकांना जे दिसतंय, लोकांना वाहनामधून प्रवास करताना जे दिसतंय, तो जो त्रास होतोय, तो त्रास का होतोय, कारण याच्यामध्ये चालणारा भ्रष्टाचार. IRB कंपनी असो, इतर अनेक कंपन्या असो, अनेक गोंधळ झालेले आहेत गेल्या अनेक 10-12 वर्षांमध्ये. लोक बोललेले आहेत. मग मनसे असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, सगळ्या पक्षांनी राजकीय आंदोलनं केले. मग आंदोलन झालं की काही दिवसांनी त्यांचे आवाज बंद होतात. आवाज कुणाचा बंद झालेला नाहीये, राजू शेट्टी यांचं झालेलं नाही. त्यांनी अगदी विठ्ठलाला साकडं घातलं पंढरपूरच्या, अरे विठ्ठला हे शक्तीपीठ वगैरे अशा पद्धतीने बघ काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये. पैशाची कशी उधळपट्टी चालू आहे. इकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसे नाही म्हणतात, तिथं निकष लावतात. अतिवृष्टी त्याचे नुकसान भरपाई द्यायला वेळ लावतात. हे सगळं करतात, देतात ती ती देखील तोकडी देतात, तोकडी मदत देतात. आणि अशा परिस्थितीमध्ये 1,000 कोटी रुपये कुणाच्या खिशातले उधळले जातात. मग ही जी याचिका आहे ही अत्यंत अनेक दृष्टीने महत्वाची आहे. मग कॅगने अनेक रिपोर्ट केलेले आहे. प्रत्येक टोल नाक्याच्या संदर्भात ऑडिट झालेलं आहे. तिथेही असे अनेक गोंधळ झालेले, सगळे रेड मार्क पडलेले आहेत. परंतु याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. सुरुवातीला ज्या वेळेला राज ठाकरे यांनी काही तो मुद्दा उचलला होता 12-13च्या दरम्यान, 14च्या दरम्यान, त्यावेळेला ती टोल वसुली काही काळ थांबली. नंतर 2016 मध्ये पुन्हा टोल वसुली सुरू झाली. आणि आज पुणे, कोल्हापूर, हे जे सातारा, सांगली या दरम्यानच्या काळामध्ये मग तिथं अधूनमधून ते मंत्री उठतात, शंभूराज देसाई असतील वगैरे बाकीचे असतील जे सत्तेमध्ये बसलेले, ते सांगतात आता मी कारवाई करतो, अमुक करतो, तमुक करतो, हे सगळं होतं. आणि मग ज्या वेळेला नितीन गडकरी आपल्याच BOT, बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफरचा विचार करतात आणि रस्ता तयार करून टाकतात. पण त्याच्यानंतर ह्या रस्त्यांवरचे खड्डे, वाहतुकीला अडथळा, होणारा सगळा विलंब, लोकांना होणारा मानसिक त्रास, रुग्णांना होणारा त्रास, सगळ्यांनाच लोकांना त्रास. मग हे करतंय कोण? कारण की इंजिनियर, म्हणजे जे काम करतात सार्वजनिक बांधकाम खात्याचे ज्या अंतर्गत ते येत आहे, ते इंजिनियर असतील, नॅशनल हायवेचे काही लोक असतील, प्रतिनिधी तिथं काम करणारे असतील ते, आणि तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आजूबाजूचे, त्याच्यानंतर गुंड. यांचं काय असतं की आम्ही दम दिला, टोल टोल नाक्यावर आम्ही हल्ला करतोय, अमुक करतोय, हे करतोय, ते करतोय, असं करायचं आणि हप्ते वसुली केली जाते. मग आता कसं आहे की लोकांची ओरड होत आहे, लोक आंदोलन करायला लागलेले आहेत, जाळपोळ करायला लागलेले आहेत, आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या देतात. भला आम्ही आम्ही आमच्या हातातले दंडुके वापरतो, परंतु उपयोग होत नाही. आणि मग हे खड्डे आता दुरुस्त केलेच पाहिजेत. मग काय केलं जातं, म्हणजे दुभती गाय रस्त्यावरचा खड्डा म्हणजे आपल्याला लाखो रुपये देऊन जाणार आहे. आणि तो खड्डा असा काय करायचा, वर खडी टाकायची, थोडंसं डांबर टाकायचं, पुन्हा ये रे माझ्या मागल्या. काही दिवसांनी काय होतं, ते पुन्हा उखडून जातं. मग पावसाचं कारण सांगायचं, हे कारण सांगायचं, ते कारण सांगायचं. जर पावसाने जर रस्ते वाहून जात असतील आणि राष्ट्रीय महामार्ग वाहून जात असतील, म्हणजे त्याचा दर्जा किती आहे हे लक्षात घ्या. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्याही भागामध्ये जा, रस्त्यांची काय अवस्था आहे.
तुमचा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असेल किंवा अगदी तुम्ही छत्रपती संभाजीनगर ते नगर हा रस्ता असेल, किती वेळ लागतोय? इकडं छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सुमोटो दाखल करून घेतली की किती वेळ लागतोय. जिथं 45 मिनिट लागायला पाहिजे तुमच्या छत्रपती संभाजीनगरहून निघाल्यानंतर अहिल्यानगरला पोहोचायला, तिथं तुम्हाला वेळ किती लागतोय? 3 तास, 4 तास. म्हणजे महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व भागांमध्ये अशी अवस्था आहे. आणि सरकार मात्र काय करतंय? राज्य सरकार कुठं पर्यावरणाचा विचार करत नाही, पशूंचा विचार करत नाही, शेतकऱ्यांचा विचार करत नाही. हे काय तुम्हाला नुकसान भरपाई म्हणजे तुम्हाला तुमची जागा आम्ही अधिग्रहित करतोय, हे तुम्हाला 4 पट रेट डिरेक्टरपेक्षा 4 पट दर देतोय. परंतु त्याच्यामध्ये जो काही गफला केला जातो तो गफला, त्याच्यानंतर रस्ते बांधले जातात, टोल उभे केले जातात, आणि मग ती वसुली ती अव्यातपणे चालू असते. कोट्यावधी रुपये, 2-3 कोटी रुपये रोज हप्ते कुणाला जातात? हा प्रश्न आहे. हा पडलेला महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. आणि त्याविषयी ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी अतिशय मुद्देसूदपणे, कणखरपणे खंडपीठामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे, त्या याचिकेची दखल घेऊन गांभीर्याने आणि आत्मपरीक्षण करून हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा बाकीचे सगळे अधिकारी असतील, प्रधान मुख्य सचिव असतील, सगळे असतील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असतील, हे खरंच विचार करणार आहेत का? आणि मग नितीन गडकरी म्हणतात हे लोक काय, की जसं सुरुवातीला म्हटलं, हे पैसे खाण्याचे उद्योग आहेत आणि त्यांच्यामुळे या रस्त्यांची वाट लागते, असं नितीन गडकरी यांना म्हणायचं आहे. पण जाप म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यात कोणाला नेमकं उभं करायचं आहे? पूर्ण यंत्रणा, व्यवस्था, डिपार्टमेंट यांना उभं करून उपयोग नाहीये. या डिपार्टमेंटनी ज्यांना आपण सुपरवायझर नेमलेलं आहे, ज्यांना इंजिनियर म्हणून नेमलेलं आहे, ते काय करतात आहे, कोण आहे ते, त्याचं ऑडिट कोण करणार आहे, त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार आहे, हा खरा प्रश्न आहे. आणि या एकूणच विषयी आता खरंच कोल्हापूर खंडपीठ म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचं जे आहे ते नेमकं काय निर्णय देत आहे याची उत्सुकता आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.